शीतल गावस्कर, नम्रता गावस्कर, शीतल गावस्कर, नम्रता गावस्कर यांनी मोबाईल लॉकर जवळ येण्याची कृपा करावी। आपले आई वडील आपले वाट पर्यटन स्थळांबरोबर धार्मिक स्थळी सुद्धा मोठी गर्दी होताना दिसते। आपलं सर्व कुटुंब घेऊन साई भक्त हे शिर्डी साईबाबांच्या दर्शनाला येत आहेत। आता जे कुटुंब आपण पाहतो त्यात जर पाहिलं तर त्यांच्या कुटुंबातील लहान मुलापासून तर जे वयोवृद्ध त्यांच्या घरातील आहे या सर्वांना घेऊन हे सर्व कुटुंब गुजरातहून या ठिकाणी साईबाबांच्या दर्शनाला आलेलं आहे आणि साईबाबांचं दर्शन समाधीचं दर्शन करून ते बाहेर पडलेत। कैसा लगा, कहाँ से आए हो, कैसा लगा दर्शन करके आज? सर पहले तो साईनाथ, हम आए गुजरात से, राजकोट जिले चेतपुर गांव से। यहाँ आके ऐसा लगा कि मन में शांति हो गई, दर्शन करने में भी बहुत सुकून है। और मेरी माँ है, उसकी मन्नत भी थी, वो मन्नत चढ़ाने के लिए हम यहाँ पे आए थे। 20 साल से आना चाहते थे, तो आज हुक्म हुआ साईं बाबा का, तो आज आ गए। बच्चों को साथ में लेकर, बड़े बुजुर्ग को साथ में लेकर लोग टूरिज्म पे जाते हैं, आप धार्मिक स्थल पे आए, क्या लगता है? बहुत अच्छा लगा, यहीं पे दर्शन करके हमको सबको बहुत अच्छा लगा। छोटे बच्चे हमेशा कहीं किले पर जाते हैं, घूमने इधर जाते हैं, तुम साईं बाबा को आए, कैसा लगा साईं बाबा को आके? अच्छा लगा। क्या मांगा साईं बाबा से? पढ़ाई में बहुत इनके साथ यांच्या बरोबर यांच्या वयस्कर आई सुद्धा आलेल्या आहेत। आप आए हो, आप आए हो शिरडी साईं बाबा को, आपको सब लेके आए, कैसा लगा यहाँ के? बहुत सरस लगा, बहुत सरस लाग्યું, मजा आई हम बधाई ने खूब दर्शन करके कैन लाग्यो आपने? बहुत आनंद लाग्यो, बहुत सरस लाग्યું। साईं बाबा से कई मन्नत मांगी? काय छोकरा सुखी रहे बधाई, बाळको बधाई सुखी रहे। निश्चितच जर पाहिलं तर आमचं कुटुंब सुखी राहू दे हीच प्रार्थना या सर्व कुटुंबाने साई बाबांकडे केली आणि याच पद्धतीनं प्रत्येक कुटुंब आपल्या कुटुंबासमवेत या ठिकाणी साईंच्या दर्शनाला येतोय आणि नवीन वर्षाच्या स्वागतापर्यंत शिर्डीत ही गर्दी अशी कायम राहील। 31 डिसेंबरला रात्री होणारी गर्दी लक्षात घेता 31 डिसेंबरला मंदिर रात्रभर खुलं ठेवण्याचा निर्णय साईबाबा संस्थानने घेतलाय। त्यामुळे सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतापर्यंत शिर्डीत साई नामाचा जयघोष हा असाच सुरू राहील। नितीन ओझा, एबीपी माझा, शिर्डी। क्रिसमस आणि नाताळ सुट्टीच्या पार्श्वभूमीवर पर्यटन स्थळांबरोबर धार्मिक स्थळी भाविकांनी मोठी गर्दी केलेली आहे। आता मी शिर्डीच्या साईबाबा समाधी मंदिर परिसरात आहे। या ठिकाणचं दृश्य आपण पाहिलं तर ज्या दर्शन रांगा आहेत त्या भक्तांनी हाऊसफुल झालेल्या आहेत। शनिवार पासूनच आलेल्या सलग सुट्टी आणि पुढे येणारी नाताळची सुट्टी यामुळे शिर्डीत भाविकांनी मोठी गर्दी केलेली आहे। साई नामाचा जयघोष हा शिर्डीत दिसून येतो। एकूणच जर पाहिलं तर सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतापर्यंत शिर्डी ही गर्दी कायम अशीच राहणार असून निश्चितच साईबाबा संस्थानने सुद्धा भक्तांचं दर्शन व्यवस्थित व्हावं यासाठी विशेष काळजी घेतलेली आहे। एकूणच जर पाहिलं तर उद्या दत्त जयंती आणि दत्त जयंतीच्या पार्श्वभूमीवर सुद्धा जवळपास 164 पालख्यांची नोंद साईबाबा संस्थानकडे झालेली आहे। ज्या पायी पालख्या राज्यभरातून या ठिकाणी येत असतात ते सुद्धा मोठ्या संख्येने यावेळेस यायला सुरुवात झालेली आहे। नवीन वर्षापर्यंत जवळपास 250 ते 300 पायी पालख्या
या शिर्डीत आलेले असतील. एकूणच जर पाहिलं तर आपल्या कुटुंबासह साईबाबा समाधीचं दर्शन, साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी भक्तांनी मोठी गर्दी केल्याचं चित्र शिर्डीत दिसून येत आहे. आणि करत्या वर्षाला निरोप देण्यापासून ते पुढील वर्षाच्या स्वागतापर्यंत ही गर्दी अशीच कायम राहील. नितीन ओझा, एबीपी माझा, शिर्डी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.